पण काम करते का? हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झाली आणि नवीन सुरुवातीलाच आपण निघालो शेताकडे आज. तर हे न्यायचं होतं घरून शेताकडे, त्यासाठी मी थोडीशी हेल्प केली आणि कशासाठी नेलं हे पूर्ण पहा व्हिडिओ शेवटपर्यंत. कुठे चाललास? पेरू खायचंय. शेताकडे जाते वेळेस तुला मला पेरूचं झाड दिसलं. मी आणि राजनं केलं पेरूचं हट्ट. मस्त आता आम्हाला पेरू भेटणार आहे खायला. माझ्यासाठी सांगली माझी आई फक्त. इथून गेली हवा कितल्या झाड इथून. तो तुझा काटे, मला काय करायचं. हवा इथून गेली. घेऊन चाललो होतो आपण शेताकडं. त्या काकूच्या पेरूचं झाड आहे, त्या काकूला पेरू द्या म्हणून सांगितलं आपण, राजला आणि मला. हो बोलले घेऊन जायला. बघ त्याने द्यायलेत काढून. तर हे आहे गावामधलं खूप छोटंसं तळं. दिसायला छोटं आहे, पण जेव्हा खूप सारं मोठं पाऊस येतो आणि पावसाळा येतो ना, तेव्हा इतकं मोठं पाणी असतं ना, गावाकडून शेताकडे जाणं पण मुश्किल होतं. इतकं मोठं पाणी त्याच्यामध्येच असतं. हे झाडी आहे ना वरतीपर्यंत, म्हणजे याला जुने पाळू असं म्हणतात. तर तिथून जातो ना तिथंपर्यंत पाणी येतं. इतकं हे तळं भरलेलं असतं. आता सध्या काय जास्त पाणी वगैरे नाही आहे. हे गाई म्हशीसाठी कोटा करायला तिथं राहायचं आपण. राहायचं घर. आणि लातूरला हा नको लावू दू. आणि तुला घाम येईल की रे बाई इथं काम करून. इथंच राहायचंय. आणि चिखल पाऊस वारा ते कसं करायचं. नसतं घरी जायला जमत. इथं घर केलं, म्हशीचं कोठा केलंस तिथंच राहावं लागेल. तर बघ तिकडं काय आलंय. कुठं काय ते विचारायला. काय म्हणते. बोल मग तू मग शेतात कशाला राहायचं म्हणायलास. मग लातूरला जाऊ म्हणला आता. तर प्लीज ये इकडे म्हणा. आता वरती बसलाय राज आणि प्लीज ये इकडे. मी नाही येणार. सोड. जायचंय ना मग लातूरला. लातूरलाच मग या काटे टोचायले. पाऊस यायलाय, चिखल आहे खूप. गाई घेऊन जाऊ. गाई घेऊन जाऊ शेताला. का घरी जायचं. लातूरला घेऊन जायचं. किती घेऊन जायचं. दोन छोट्या घेऊन जायचंय. एक म्हैस आहे मोठी, 2 वासरू आहेत त्यांचे. राज म्हणते मोठी ठेवायचं, त्याचे 2 छोटे वासरे घेऊन जायचं. मला ताळलं तर मी घेऊन आले. तर कोठा तयार करायचे मस्त असा म्हशीसाठी. कारण आपल्याला वाटतं ऊन आणि पाऊस येते तर आपण चांगल्या घरात असावं, तसं मुख्य जनावरांनाही वाटत असतं, पण त्यांना ते बोलता येत नसतं. त्यामुळे त्यांच्या गोष्टी बोलक्या माणसांनी समजून घ्यायच्या असतात आणि त्यांच्यासाठी छान असं घर रेडी करायचं असतं. तर त्यांच्यासाठी छान असं घर रेडी करायला आज राजचा मामा खूप सारी मेहनत घेणार आहे. ते घेऊन आलो आम्ही. आणखीन पत्रे वगैरे त्याच्यासाठी घेऊन यायचं, घरी आहेत ते. मग त्यांच्यासाठी कोटा तयार करायचं आहे. पण त्यांना त्याच्यामध्ये ऊन पण लागायला आहे, वारं पाऊस सगळं लागायला लागलं. पाऊस पण यायला खूप सारा आणि उन्हाळ्यामध्ये पण खूप सारा त्रास व्हायला. मग सगळ्या गोष्टीसाठी ते करायचं आहे आता राज आणि मी मामा वगैरे सगळे. तर तिथे येत्या वेळेस आता पेरूचं झाड होतं, त्या काकू होत्या काम करत होत्या. त्यांना आम्ही पेरू मागितलं. मी आणि पेरू आणले ना. काय दिलं त्यांना. चारा द्यायला. त्या मोठ्या गाईला देत नाही. मोठ्या पण गाईला द्यायला. पेरू छान आहेत ना. काकून दिलेले त्यावेळेस आपल्याला. काय गरमी खूप सारी व्हायली. पाऊस पण येईल वाटतं आज. मॉर्निंग पासून नाही, दररोज मॉर्निंगला तर असते. आले तरी पण इतका वेळ
वेट केलो, 12 वाजले वाटतं बहुतेक. मग नाही आलं पाऊस, म्हणून म्हणलं जाऊन यावं शेताकडे, कारण आज कुठा करायचंय म्हशीसाठी. सगळे पेरू आणलेले आम्ही बॅगमध्ये ठेवायलो, नंतर खाणार आहे की खाणार. घ्या ते घ्या ते पेरू, घ्या पटकन घ्या. बॅगमध्ये ठेवायला सगळे. दही ये रे, ये राजला मार, राजला मारी. असं लाड करायचं असतं. असं नाही, गवत खायले त्याला, भूक लागला. गवत खायले भूक लागले रे तिला. लाड करायले मला. बघ कसं लाड करायले होते माझं. गिरी वापस. काय पण भूक लागले, चारा खायले. मारू का? नको नको, तुझी मम्मा मारते तुला. कसं मारते? ये रे दया, ये. नको. ये पिल्लूकडे ये. नको. काय करायले? जेवण करायले. बघ त्याची मम्मा त्याला हाताने भरवत पण नाही, लाड पण करत नाही त्याची मम्मा. तुला किती भरवते मी, लाड करते तरी म्हणतेस मम्मा लाड करत नाही. खायचं खराब झालंय, नवीन टाकायले म्हणून सगळे दह्या बांधलेले बाहेर बाजूला काढायले. तर या दह्या बघ, त्याची मम्मा गेली त्याला सोडून, तिकडे नेऊन सोडायले, कोठा करायले तिथं म्हणून. त्याच्या मम्माला अगोदर काढलं, दुसरं दादाला अगोदर, त्याने एकटाच राहिलं म्हणून आता ओरडायले लगेच. ओरड दही, ओरड म्हणा अजून. बघते बघ माझं ऐकते का? ओरड अजून. दया, त्याची मम्मा गेली त्याला सोडून, कसं ओरडायले त्यांना. ओरड अजून, ओरड. बघ माझं ऐकते ते बाळ. हा, ओरड अजून, जोरात ओरड. चालली बघ लांब मम्मी सोडून तुझी. ओरड. आणि राज मम्माला सोडून राहणार आहे म्हण इथं, मला जा म्हणायले. राज मला जा म्हण, जा आता तुम्ही राहतो म्हण. आणि त्या दह्याची मम्मा तिकडे सोडून गेली, तरी बाळ कसं ओरडायला लगेच मम्मीला त्याच्या. बघ त्याला एकटं थोडं सोडून गेले, फक्त तिथपर्यंतच नेऊन बांधले त्याला त्या बघ तिकडे साईडला, तर लगेच ओरडायले त्यांना. त्याची मम्मा त्याची जीव आहे. तू सर बाजूला, मला नको बोला. ती पण त्याची मम्मा आहे. सुकलाले सुकलाले काय करायला तुला? सु करायला. तुला लाज वाटते कोणाच्या समोर पण सु करायला? सु करायला दया, तुला लाज वाटायली झाली. तर जेव्हा आम्ही स्कूलला वगैरे होतो ना, तर हे पिचुंदीचं झाड म्हणतात, शेतामध्ये असतं ते जास्त, किंवा असं जास्त जंगली वगैरे असतो ना एरिया, तिथे जास्त असतं. तर ह्याला ना, हे पिचुंदीला हे असं लागायचं, बघू शकतो मी. ह्याला हे रेडवाला पण लागतं आणि ब्लॅक वगैरे असं पण बघितलं मी. हे जे आहे ना त्याला आलेलं पूर्ण हे कलर, हे मला शाई वाटायची अगोदर. आणि आम्ही असं कांडी वगैरे, जे पेनची कांडी वगैरे संपलेली राहायची ना, ते असं तोडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे जे शाई आहे ना पूर्ण अशी आमची कांडी भरायची पूर्ण, आणि आम्ही त्याच्याने लिहत होतो. इतकं छान अक्षर यायचं ना, खरंच खूप छान अक्षर यायचं. आणि जेव्हा पण आमची कांडी कधी पेनमधली वेस्ट व्हायची ना, तर आम्ही टाकून नाही द्यायचं, ते कांड्या आहेत ना तशा जमा करून ठेवायच्या. आणि जेव्हा शेतामध्ये हे पिचुंदीचं सीझन येतं, म्हणजे त्याला असं लागलेलं असतं ना, हे बघा बोट कसं झालं माझं. जेव्हा हे सीझन यायचं ना, तेव्हा आम्ही ते कांड्या सगळ्या जमा करून त्याला हे असं भरत होतो पूर्ण. इथं माझ्याकडे प्लेन वही वगैरे नाही आहे, त्याच्यावरती मी हे लिहून दाखवलं असतं तुम्हाला, तरी मी दाखवते, एक मिनिट. बघा हे असं छोटं छोटं लागलेलं आहे. मी असं लिहिलं आहे आता इथं माझ्या हातावरती, माझंच नाव लिहिलेलं आहे. हे बघा असं अक्षर यायचं. आता हे प्लेन जर पेज असतं ना, त्याच्यावरती आणखीन छान दिसलं असतं बरं का, पण हातावरतीच लिहिलंय मी. आणि ते पण बघा हे शाई कसं दिसते. राज, ह्याच्यापासून ना पेन तयार होते. हा, तुमच्या हातामध्ये दाखवू. त्याच्यामध्ये आम्ही लिहत होतो, तुमच्या हातामध्ये लिहिते मी. असं करा तुम्ही, असं
आम्ही लिहित होतो असं. दाखव. लिहिलं माझा हात ना. काय लिहिली ती काय ते तसलं दे नको मला. काय लिहिली? हे पूजा. आणि हे हे विपुल. हां, तर माझं नाव लिहिलं मी अगोदर. रजनी पण लिही बोलला त्याचं नाव, तर त्याचं पण लिहिले नाव. तर प्लेन पेज असतं ना त्याच्यावरती तुम्हाला लिहून दाखवलं असतं, किंवा माझ्याकडे वेस्ट जर कांडी वगैरे असती ना त्याच्यावरती पण लिहून दाखवलं असतं मी. खरंच खूप छान असे बघा तुम्ही. हे ना ब्ल्यू कलरचं आहे. तर हे जर आहे ना ब्ल्यू कलरचं आहे, याच्यामध्ये रेड कलरचं, पिंक वगैरे खूप सारे कलरमध्ये मी पाहिलेले. अगोदर जे आहे ना छोटे छोटे येतं, नंतर ते ग्रीन कलरचं बनत असतं, आणि जेव्हा ते पिकतात ना तेव्हा असे कलरमध्ये बनत असतात. मी खूप साऱ्या कलरचे पाहिलेले आहेत. हे राजचं नाव लिहिले तिकडे बसलं राजचं. तर असं आहे हे पिचुंदीचं झाड, तुम्ही बघा. आणि जर तुमच्या शेतामध्ये वगैरे किंवा कुठं असेल, तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही एकदा प्लेन जर, तर अशा पद्धतीने पिचुंदीचं झाड आहे. जर तुम्हाला माहिती असेल, तुमच्या शेतात असेल, तर प्लेन जरी कामी एकदा कांडी असेल तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. जर म्हणजे खूप दिवसाची बंद पडलेली नाही, रेग्युलरमध्ये वापरातली असेल आणि त्याची शाई संपली असेल, तर एकदा नक्की ट्राय करा. आणि हे खूप सारे घ्यायचे तोडून, 1-2ने काहीच होत नाही. असे असतात नाही खूप सारे असे पिकलेले, हे घ्यायचं असले जास्त घ्यायचं. तर असं आहे हे झाड. आता इथे तुम्हाला दाखवते, बोरीचं झाड आहे. त्याला पण खूप सारं बोरं वगैरे लागायचे. लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो ना, फ्रॉकमध्ये जमा करत फिरत होतो. इतके बोरं, लहान लेकरासारखं सगळं हात मी इथं शाईनं भरून घेतलं. इथे बघा बोराचं झाड, त्याला काळ्या मुंग्या लागल्या. आभाळ तर खूप सारे आले. काहीतरी असं तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये, ते काम करायचं होतं, पण बघूयात आतमध्ये खूप चिखल वगैरे. तर फॅमिली, असा होता आजचा व्हिडिओ. तर पार्ट 1मध्ये तुम्हाला मी हे सगळं दाखवलेलं आहे. 2मध्ये इथे आम्हाला भेटला पैसा, म्हणजे याला काय म्हणतात काय नाही, आपण पार्ट 2मध्ये भेटू नवीन व्हिडिओमध्ये.